अमितने चहाचा कप भिंतीवर फेकून दिला आणि रेवतीच्या जोरात कानाखाली वाजवली. चहाच्या कपाचे तुकडे जमिनीवर विखुरले आणि त्यासोबत रेवतीच्या भ्रमाचा भोपळा पण, ज्याला ती मागच्या 5 वर्षापासून संसाराचं नाव देत होती. हिम्मत कशी झाली तुझी एफडी तोडण्याची? आणि तेही मला न विचारता? तुला माहीत नाही का, या घरात पैशासंबंधी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. अमित एखाद्या सिंहासारखा डरकाळी फोडत म्हणाला. पण त्याच्या डोळ्यात असुरक्षित लांडग्याची भीती पण दिसत होती. रेवती गालावर हात ठेवून सुन्न उभी होती. तिच्या गालावर त्याच्या बोटांचे ठसे उमटले होते, जे अमितच्या पुरुषार्थाचे नाही तर त्याच्या खोट्या अहंकाराचे प्रमाण देत होते. रेवती हळू थरथरते आवाजात पण नवऱ्याच्या नजरेला नजर देत म्हणाली, पण अमित, ती एफडी माझ्या नावावर होती. ती एफडी मी लग्नाच्या अगोदर साठवलेल्या पैशातून बनवली होती आणि ते पैसे मी कुठे फालतू माझ्या मस्ती करण्यात खर्च केले नाहीत, तर अनाथ आश्रमाचे छत गळत होते. पावसाचे दिवस येणार आहेत म्हणून तिथल्या मुलांसाठी मी. अमित तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला, अनाथ आश्रम? स्वतःचं घर तर तुला सांभाळायला येत नाही आणि निघाली समाजाची सेवा करायला. बघावं तेव्हा शिक्षिका असल्याचं रुबाब दाखवत असतेस. 2 पैशांची नोकरी काय मिळाली, तू तर आभाळाला जाऊन पोहोचलीस. हॉलमध्ये बसलेली तिची सासू शारदाताई मुलाचं बोलणं ऐकून आगीत तेल ओतायचं काम करत म्हणाल्या, अरे अमित, मी तुला अगोदरच बोलत होते, जास्त शिकलेली मुलगी घर तोडेल. आता बघितलं का, ही घरातला पैसा बाहेर उडवत आहे. तिला असं वाटत आहे की ती कमवायला लागली आहे म्हणजे घरावर तिचा हुकूम गाजवेल. रेवतीने एकदा तिच्या सासूकडे बघितलं. ती सासू ज्यांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनला 2 महिन्यापूर्वी तिच्या पगारातून केलं होतं, ज्याला आज 2 कवडीचं बोललं जात होतं. रेवतीला काहीतरी बोलायचं होतं, सांगायचं होतं की घराच्या हप्त्यापासून ते रेशनपर्यंत सगळं काही तिच्या पगारातून जातं. कारण अमितचा बिझनेस मागच्या 2 वर्षापासून तोट्यात चालला आहे. पण यावेळी ती शांत बसली. आज तिचं बोलणं चुकीचं होतं. अमित तिच्याकडे बोट दाखवत चेतावणी देत म्हणाला, खबरदार, जर इथून पुढे तुझ्या पगारातला 1 रुपया पण इकडचा तिकडे केलास तर. इथून पुढे तुझं ATM कार्ड माझ्याजवळ असेल. समजलं का तुला? आता जा आणि घरात पडलेला पसारा आणि फरशीवर पडलेले काचेचे तुकडे आवरून घे. असं म्हणत अमित पाय आपटत त्याच्या खोलीत निघून गेला. तिची सासू बडबड करत देवघरात निघून गेली. हॉलमध्ये फक्त रेवती आणि फुटलेल्या कपांचे तुकडे राहिले होते. रेवती खाली बसली आणि कपाचे तुकडे गोळा करायला लागली. त्यातला एक काचेचा तुकडा तिच्या हातात घुसला आणि तिच्या बोटातून रक्त आलं. तिने त्याकडे बघितलं. विचित्र गोष्ट होती, तिला अजिबात दुखलं नाही. कदाचित गालावर पडलेली चापट एवढी जोरात होती की त्यापुढे सगळं दुःख गायब झालं होतं, किंवा कदाचित आत्म्याला झालेल्या जखमेपुढे शरीरावर झालेली जखम खूप छोटी होती. तिने तुकडे गोळा करून कचऱ्यात टाकून दिले. घड्याळात बघितलं तर सकाळचे 8 वाजले होते आणि तिची शाळेत जायची वेळ झाली होती. नेहमीसारखी ती रडली नाही किंवा अमितला मनवण्याचा प्रयत्न पण केला नाही आणि नाही सासूच्या पाया पडून त्यांची माफी मागितली. काही न बोलता बाथरूममध्ये गेली, तोंड धुतलं, साडी नीट केली आणि पर्स घेऊन घरातून निघून गेली. मागून तिच्या सासूचा आवाज आला, अगं, नाश्ता कोण बनवणार आहे? महाराणी पर्स अडकून निघून गेलीस? सासूचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत रेवतीनं दार ओढून घेतलं. बाहेर रस्त्यावर गाड्यांचा आवाज, धावत असणारी लोक, पण रेवतीच्या मनात एक भयान शांतता. बसमध्ये बसून ती खिडकीतून बाहेर बघत होती, पण तिला काहीच दिसत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिच्या 5 वर्षांच्या संसाराचं दृश्य दिसत होतं. लग्नाच्या वेळी तिचे वडील बोलले होते, रेवती, मुलगा खूप हुशार आहे, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणि तू सरकारी शाळेत शिक्षक आहेस. दोघं मिळून खूप छान सुखी आयुष्य जगाल. लग्नानंतरची सुरुवात चांगली होती, पण जसजसा अमितचा बिझनेस तोट्यात जायला लागला आणि रेवतीचं करिअर स्थिर होत गेलं, अमितचं वागणं बदलायला लागलं. अगोदर टोमणे, मग प्रत्येक गोष्टीत रोकटोक आणि आज तिच्यावर हात उचलला. रेवतीला आठवायला लागलं की तिचा पगार हातात आल्याला कसा ती अगोदर नवऱ्याच्या हातात आणून देत होती.
म्हणजे त्याला त्याचा अपमान वाटू नये. कशा तिने स्वतःची इच्छा मारून घरातल्या गरजा पूर्ण केल्या. पण त्या बदल्यात तिला काय मिळालं? एक कानाखाली आणि तिचे ATM कार्ड जप्त करण्याचा आदेश. शाळेत पोहोचल्यावर रोजच्यासारखा मुलांचा आवाज तिच्या कानावर पडला. गुड मॉर्निंग मॅडम. तिच्या वर्गातली मुलं तिचं स्वागत करत होते. मुलांचं बोलणं ऐकून रेवतीने जबरदस्ती हसू तिच्या चेहऱ्यावर आणलं. तिने खडू हातात घेतला आणि फळ्याकडे वळली. आज तिचे हात कापत होते. पहिल्या बेंचवर बसलेली प्रिया तिला बघून म्हणाली, मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना? प्रिया तीच हुशार मुलगी होती जिच्याजवळ पुस्तकं खरेदी करण्यासाठी पण पैसे नव्हते आणि रेवतीने मागच्या आठवड्यातच गुपचूप तिला पुस्तके विकत घेऊन दिली होती. प्रियाची निरागस बोलणे ऐकून आणि तिच्या डोळ्यातली चिंता बघून रेवतीला भरून आलं, जे तिने सकाळपासून थांबवून ठेवलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने पटकन पदराने डोळे पुसले आणि खोटं बोलत म्हणाली, हो प्रिया, मी ठीक आहे. डोळ्यात काहीतरी गेलं होतं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत रेवती स्टाफ रूममध्ये एकटी बसली होती. तिच्यासमोर दुसरी कर्मचारी नेहा टिफिन उघडत होती. तिच्याकडे बघून म्हणाली, रेवती काय झालंय? आज तू खूप शांत शांत वाटत आहेस. तिची नजर रेवतीच्या गालावर असलेल्या निशाणावर पडली. ते बघून ती म्हणाली, आणि गालावर हे काय झालं आहे, ज्याला मेकअप पण नीट लपवू शकला नव्हता. रेवती काही वेळ शांत बसली आणि मग तिने नेहाकडे बघितलं आणि म्हणाली, नेहा, एका बाईच्या कमाईवर फक्त तिच्या नवऱ्याचा अधिकार असतो का? आपल्या मेहनतीच्या कमाईवर आपल्या स्वतःचा अधिकार असू शकत नाही का? तिचं बोलणं नेहाला समजलं. तिने रेवतीचा हात पकडला आणि म्हणाली, हक्क तर असतो रेवती, पण आपण बायका कायम घरात शांती बनवून राहण्यासाठी तो आपला स्वतःचा हक्क सोडून देतो. आणि जेव्हा स्वतःहून आपण आपला हक्क सोडतो तेव्हा समोरचा त्याला स्वतःचा अधिकार मानायला लागतो. तिचं बोलणं ऐकून रेवतीला असं वाटलं की कुणीतरी अंधाऱ्या खोलीत उजेड केला आहे. ती मनात विचार करत म्हणाली, घरात शांतता राहावी म्हणून तर ती आजपर्यंत हे सगळं सहन करत आली होती. म्हणून तर ती शांत होती. अमितच्या पुरुषार्थाला ठेच लागू नये म्हणून तर ती तिचे यश सगळ्यांपासून लपवता आली होती. संध्याकाळी शाळा सुटली, पण रेवती घरी न जाता सरळ बँकेत गेली. बँकेचा मॅनेजर तिला ओळखायचा होता. तिला बघून म्हणाला, नमस्कार मॅडम, आज बँकेत कसे काय येणं केलं? रेवती म्हणाली, नमस्कार सर, मला माझं जुनं खातं फ्रीज करायचं आहे आणि एक नवीन खातं उघडायचं आहे, ज्याचा वारसदार फक्त माझी आई असेल. रेवतीच्या आवाजात एक ठाम विश्वास होता. तो मॅनेजर म्हणाला, हो हो मॅडम, अवश्य, पण तुमचे तर तुमच्या नवऱ्यासोबत जॉईंट खातं होत आहे ना? रेवती म्हणाली, हो सर, पण इथून पुढे माझा पगार माझ्या पर्सनल खात्यात जमा व्हायला पाहिजे. बँकेचं काम संपवून ती बाहेर पडली तेव्हा सूर्य मावळायला लागला होता. त्याची मावळणारी किरणं तिच्या चेहऱ्यावर पडत होती. ते बघून तिला असं वाटलं की हा सूर्यास्त नसून तिच्या आयुष्यातला एक वाईट अध्यायाचाच अंत आहे. ती घरी पोहोचली तेव्हा 7 वाजले होते. दार उघडताच टीव्हीचा जोरात आवाज ऐकू आला. तिचा नवरा अमित सोफ्यावर पाय पसरून आरामात मॅच बघत बसला होता आणि तिची सासू माळ जपत बसली होती. रेवतीला बघून अमितने टीव्हीचा रिमोट सोफ्यावर आपटला आणि म्हणाला, घराचा रस्ता आस्ताशी दिसला वाटतं. 7 वाजले आहेत. चहा कुठं आहे? आणि हो, सकाळी जो तमाशा करून गेली होतीस त्यासाठी माफी मागण्याचा इरादा आहे का नाही? रेवतीने तिची चप्पल काढली, घरात आली, बॅग टेबलवर ठेवली आणि म्हणाली, अमित, चहा मिळणार नाही आणि माफी तर अजिबात मिळणार नाही. हे ऐकून अमित हैराण होऊन उठून उभा राहिला आणि म्हणाला, काय बकवास करत आहेस तू? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? रेवती हळूहळू चालत अमितच्या समोर येऊन उभी राहिली. आज तिच्या डोळ्यात ना भीती होती आणि नाही पाणी, फक्त शांतता होती. ती नवऱ्याला म्हणाली, अमित, आज सकाळी तुम्ही बोलला होता की माझी नोकरी 2 कवडीची आहे. तुम्ही बोलला होता की मी घरातला पैसा उडवत आहे. त्यामुळे मी विचार केला की आज हिशोब करूनच टाकावा.
असं म्हणत रेवतीने एक डायरी तिच्या बॅगेतून काढली आणि टेबलवर ठेवली. हा मागच्या 2 वर्षापासूनचा हिशोब आहे. हा घराचा हप्ता 25,000 रुपये, घराचं राशन 5,000 रुपये, आईंची औषधं 5,000 रुपये आणि घराचा मेंटेनन्स आणि सगळी बिलं 5,000 रुपये. सगळा खर्च मिळून 40,000 रुपये महिना. मला महिन्याला पगार 45,000 आहे. वरचे जे 5,000 उरतात ते मी एमर्जन्सीसाठी ठेवत होते आणि त्यात साठवलेल्या पैशातून मी अनाथ आश्रमाला दान दिलं. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू जप करता करता थांबली. नवऱ्याची तर बोलतीच बंद झाली होती. रेवती म्हणाली, मग या सगळ्या तुमचं योगदान? असं म्हणत तिने तिरक्या नजरेने अमितकडे बघितलं. रेवती पुढे म्हणाली, मागच्या 2 वर्षापासून तुमच्या बिझनेसमधून एकही पैसा घरात आला नाही. उलट मी साठवलेल्या पैशातून तुम्ही 2 वेळा तुमचे लोन फेडले. तरी पण त्यावेळी मला असं वाटलं की नवरा बायको संसाराच्या गाडीची 2 चाकं असतात. एक कमजोर पडलं तर दुसऱ्याने त्याला सांभाळायचं असतं. पण आज मला समजलं की तुम्ही ते गाडीचं चाक नाही, उलट तो खिळा आहे जो चाक पंक्चर करून टाकत आहे. बायकोचं बोलणं ऐकून अमित चिडून रागात ओरडत म्हणाला, तू तू मला पैशाचा टोमणा मारत आहेस. पण आज त्याच्या आवाजात तो नेहमीचा दम नव्हता. रेवती हळू पण शांत आवाजात म्हणाली, अमित, मी तुम्हाला टोमणा मारत नाही, तर तुम्हाला सत्याचा आरसा दाखवत आहे. आज सकाळी तुम्ही बोलला होतात की माझे ATM कार्ड तुम्हाला हवं आहे. पण माफ करा, ते कार्ड मी आज बँकेत जाऊन ब्लॉक करून आले आहे आणि माझ्या पगाराचे अकाउंट पण बदललं आहे. हे कोण तिची सासू ओरडत म्हणाली, काय? अगं, एक सून एक बायको असून पण तू असा अनर्थ करणार आहेस? नवऱ्यापासून तुझा पैसा लपवून ठेवणार आहेस? रेवती तिच्या सासूकडे बघून म्हणाली, नाही आई, मी माझ्या नवऱ्यापासून नाही तर एका अशा माणसापासून माझ्या मेहनतीचा पैसा लपवून ठेवत आहे जो माझा सन्मान करत नाही, मला इज्जत देत नाही. आई, जेव्हा मी शाळेत शिकवत असते तेव्हा 100 मुलं मला मॅडम म्हणून इज्जत देतात. त्यांचे पालक माझे शिक्षक म्हणून इज्जत करतात आणि ज्या घराला मी माझं समजून त्यात मी माझ्या मेहनतीचा पैसा ओतत आहे त्या घरात मला पायातली चप्पल समजली जाते. त्या घरात मला चप्पल एवढी पण किंमत नाही. आता हा सौदा मला मान्य नाही. बायकोचं बोलणं ऐकून अमित तिला घाबरण्याची भीती दाखवत म्हणाला, मग तुझी काय इच्छा आहे? तू हे घर सोडून जाणार आहेस का? जा, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. मी पण बघतो हे घर सोडून तू कुठे जाऊन राहणार आहेस. नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवतीच्या गालावर एक हलकं हसू आलं. ती म्हणाली, अमित, तुम्ही विसरलात का? हा फ्लॅट माझ्या नावावर आहे. या घराचं लोन मी फेडत आहे. जर कुणाला या घरातून जायचं असेल तर ते तुम्ही असाल, मी नाही. पण मी असं करणार नाही. मी तुम्हाला रस्त्यावर दारोदारी फिरायला लावणार नाही. मी तुम्हाला या घरातून बाहेर काढणार नाही, कारण ते माझे संस्कार नाहीत. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर असले संस्कार केले नाहीत, जे संस्कार आज सकाळी तुम्ही माझ्यावर हात उचलून दाखवले आहेत. असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली आणि एक बॅग काढली. त्यात तिचे कपडे भरले आणि बाहेर येऊन म्हणाली, मी या घरातून जात आहे. काही दिवसांसाठी नाही तर कायमचे हे घर सोडून निघाले आहे. मी तोपर्यंत माझ्या मैत्रिणीच्या नेहाच्या घरी राहणार आहे, जोपर्यंत मला कोर्टाकडून कायदेशीर वेगळे होण्याची आणि या घराची वाटणी मिळत नाही. रेवतीचं बोलणं ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला याचा अंदाज नव्हता की सकाळी मारलेली एक चापड त्याचं पूर्ण जग हलवून ठेवेल. त्याला असं वाटलं होतं की रेवती रडत हात जोडून त्याची माफी मागेल आणि तो तिला माफ करण्याचं नाटक करून त्याचं वर्चस्व कायम तिच्यावर ठेवेल. पण इथे तर त्याचा डाव त्याच्यावरच उलटला होता. अमित तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला, रेवती, तू माझी चेष्टा करत आहेस ना? एवढ्या छोट्याशा गोष्टीला का एवढी मोठी बनवत आहेस? रेवतीने त्याचा हात झटकला आणि स्वतःचा हात सोडवत म्हणाली, खबरदार अमित, मला हात लावायचा प्रयत्न जरी केलात तर. आज सकाळी जेव्हा तुम्ही माझ्यावर हात उचलला होता त्या क्षणी आपल्या दोघांच्या मधलं नातं तुटलं होतं. त्यावेळी जर तुम्ही तुमची चूक मान्य केली असती
तर कदाचित काहीतरी आशा होती. पण तुम्ही तुमच्या पुरुष अहंकारात एवढे आंधळे झाला होतात की तुम्हाला असं वाटलं की मी लाचार, असहाय्य आहे. तिने तिची बॅग, पर्स उचलली आणि जाता जाता म्हणाली, अमित, बाई तोपर्यंत लाचार, असहाय्य दिसते जोपर्यंत ती प्रेम आणि सन्मान करते. पण ज्या दिवशी ती तिचा आत्मसन्मान निवडते त्या दिवशी ती खंबीरपणे उभी राहते. असं म्हणत ती दाराकडे निघाली. तिची सासू आता रडायचं नाटक करत म्हणाली, अरे अमित, रेवतीला थांबव. ती घर सोडून गेली तर जगात आपलं हसू होईल. आपलं नाक कापलं जाईल. लोक आपल्यावर थुंकायला लागतील. सासूचं बोलणं ऐकून रेवती थांबली आणि म्हणाली, जगासमोर हसू तर त्यावेळी होईल आई, ज्यावेळी लोक बोलतील की एक शिकलेली, कमवणारी बाई रोज तिच्या नवऱ्याचा मार खाते, अपमान सहन करते आणि एवढं सगळं होऊन पण सगळं गपगुमान सहन करत आहे. आज मी माझं नाक नाही तर माझा आत्मसन्मान वाचवून या घरातून बाहेर निघाले आहे. असं म्हणत तिने दार उघडलं आणि दारातून बाहेर आली. पायऱ्या उतरताना तिला असं वाटलं की तिची बॅग खूप जड झाली आहे. पण तिचं मन एवढं हलकं झालं होतं जेवढं मागच्या 5 वर्षात कधी झालं नव्हतं. रेवती घरातून गेल्यानंतर अमित सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला. बाहेर अंधार वाढत होता. त्याला भूक लागली होती. पण आज त्याला माहीत होतं की आयतं जेवणाचं गरम गरम ताट आता इथून पुढे त्याच्यासमोर कधीच येणार नाही. ती 2 कवडीची नोकरी करणारी बाई तिच्यासोबत त्याचं पूर्ण जग, त्याचा आराम आणि त्याची खोटी शान घेऊन कायमची गेली होती. आज अमितला त्याच्या वागण्याचा, त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. पण पश्चाताप करण्यासाठीची वेळ हातातून कायमची निघून गेली होती. कारण त्याची बायको, त्याची जीवनसाथी त्याला कायमची सोडून निघून गेली होती. तिच्या आत्मसन्मानासोबत गर्वाने, ताठमानेने